तर इकडे राज्यामधल्या 346 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये त्रुटी असल्याचा अहवाल खुद्द तंत्रशिक्षण संचालनालयानं दिलाय। मात्र अद्याप या महाविद्यालयांवरती कारवाई का होत नाही असा सवाल भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केलाय। सिटीजन फोरमच्या माध्यमातून केळकरांनी या विषयाला वाचा फोडली आहे। संरक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या विषयाची जबाबदारी घ्यायला हवी अशी मागणीही केळकरांनी केली आहे। अन्यथा एका आठवड्यात कॉलेजेस विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही ते म्हणाले। न्याय जो आहे तो पूर्ण न्याय अजून झालेला नाही। आमचे 3 रिट पिटिशन कोर्टामध्ये आहे, त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजरच्या देखील आम्ही रिट पिटिशन टाकलेले आहे आणि त्यामुळे आमच्या या मागण्या ज्या आहेत या मागण्यांना एक प्रकारचा आधार आहे की जिथे चुकीचं आहे, जिथे त्रुटी आहे, जिथे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जातोय तर त्या ठिकाणी देखील कारवाई ही झाली पाहिजे। आणि त्याच्यामुळे आमचा सिटीजन फोरमचा हा सवाल आहे की मग AICTE पासून ते जे लोक याला जबाबदार आहेत हे गप्प का? कोण शिक्षण सम्राट आहेत, कोण शिक्षण संचालक आहेत की यांना पाठीशी घालण्याचं का कशा करता एक मंडळी काम करते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।